सब मेरे दोस्त, माय फ्रेंड्स, जब भी किसी 5 स्टार होटल जाते हैं, या तो खाने के लिए, या किसी से मिलने के लिए, और या किसी और काम के लिए जो आप ही बेहतर जानते हैं। लेकिन मेरे दोस्तों, मैं आज आपको अपना अनुभव सुनाता हूं, जिसे सुनकर आप भी गुनगुनाएंगे। मैं 5 स्टार होटल पहली बार गया, मैंने देखा पानी से भरा स्विमिंग पूल। आया मैनेजर, बोला बैठिए प्लीज सर सर सर, आपकी सेवा में मैं हाजिर हूँ, कुछ फरमाइए, बोलिए क्या आपको चाहिए। ठंडा ठंडा पानी, ठंडा ठंडा पानी, ठंडा ठंडा पानी, ठंडा ठंडा पानी। फिर क्यों नहीं बोलते हैं आप सब मेरे साथ? ठंडा ठंडा पानी, ठंडा ठंडा पानी, ठंडा ठंडा पानी, ठंडा ठंडा पानी। मेरे सर में था दर्द, हाँ बुखार हुआ वन, मुझे खानी थी वन गोली। मैंने बोला यो वेरी जॉली मैनेजर, कुछ ऊंचा सुनते हैं आप, मैंने मांगा नहीं खाना तंदूरी, मुझे लगते हो लंगूरी। व्हाट्स हैपनिंग मैन? बोला सर सॉरी, आई एम वेरी वेरी सॉरी, मैं नया हूँ एम्प्लॉय, मुझे नौकरी ना भाई, फिर भी मैं करूंगा। Let me tell you what I like about आकाश। वो बहुत तहजीब से बात करे, बंदे में जो जज्बा है, एटीट्यूड है, उसकी दाद तो देनी पड़ेगी। आकाश, हॅपी बर्थडे टू यू। दोघांकडे मी पाहिलं ना तर मला एक गोष्ट आठवते. एक राजा होता. त्याने लहानपणापासून 2 गरुडाची पिल्लं पाळलेली होती, तशी जशी तुम्ही दोन्ही आहेत. त्याने त्या दोन्ही पिल्लांना चांगलं मोठं केलं आणि थोडे 1-2 वर्षानंतर त्याला वाटलं की आता यांच्या पंखात पुरेसं बळ आलेलं आहे. ऐकू जरा सुन. त्याला वाटलं राजाला की आता यांच्या पंखात पुरेसं बळ आलेलं आहे, आता यांना उडायला पाहिजे. मग ते नेहमी काय करायचे, ते गरुड जे होते दोन्ही एका फांदीवर जायचे आणि खांद्यावर येऊन बसायचे, परत खांद्यावर उडून फांदीवर जाऊन बसायचे, त्याच्यावरती काही उडायचीच नाही ते. मग त्याने एके दिवशी राजाने काय केलं, त्याचे दोन्ही खांदे उडवले असे जोरात. तर ते त्याच्यातला एक गरुड तो खूप उंच निघून गेला, पण दुसरा जो होता तो फांदीवर जाऊन बसला, तो काही उडेच ना. आणि त्या फांदीवरून तो परत खांद्यावर यायचं आणि खांदीवरून फांदीवर. मग त्याला राजाला खूप दुःख झालं आणि आपला दुसरा गरुड तर उडतच नाही. मग त्याने काय केलं, दवंडी पिटवली की माझ्याकडे जो गरुड आहे त्याच्यात पंखात ताकद आहे पण तो उडतच नाही म्हणे. मग एक शेतकरी आला, म्हणजे खूप लोक आले आधी, बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले की आता गरुड हा कसा काय उडेल. सगळे बऱ्याच लोकांनी काही अनेक प्रयोग केले त्याच्यावरती गरुडावर, पण तो काही उडेना. मग शेवटी एक शेतकरी आला, त्याने काय केलं, ती फांदी छाडून टाकली. ती फांदी छाटल्याबरोबर तो गरुड उंच उडून गेला. तशी फांदी छाटली त्याच्याशिवाय त्यांच्या पंखात जे बळ असतं त्याचा ते उपयोग करून घेत नाही. अशी आपल्याला वाटत असेल की आपल्या पाल्यांनी मोठं व्हावं किंवा उंच भरारी घ्यावी किंवा प्रगती करावी, तर ती फांदी आधी छाटायला पाहिजे. तर माझी जे दोन्ही गरुड आहेत, मला काही अशी फांदी छाटायची वेळ आली नाही. तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने वर गेलेला आहात आणि प्रगती करीत आहात आणि अजून करत राहाल. आता एक म्हणतात, एक शेर आहे कि कागज उड़ता है अपने तकदीर से, कागज उड़ता है अपने तकदीर से, लेकिन पतंग उड़ता है अपने काबिलियत से. कागज उड़ता है अपने तकदीर से, लेकिन पतंग उड़ता है अपने काबिलियत से. तकदीर साथ दे या न दे, लेकिन काबिलियत जरूर साथ देती है. तो असे क्या बात है, क्या बात है. ये तो बेस्ट है, टॉपर, पीछे से आके टॉपर. अशी तुमच्यात काबिलियत आहे दोघांमध्ये. तर म्हणून तुम्ही दोन्ही प्रगती करत आहात आणि अशीच प्रगती करत राहा अशी माझी इच्छा आहे. या 50वा वाढदिवस आहे त्याचा, अजून असेच 50 वाढदिवस. बोलता बोलता एवढासा माझा पिल्लू
कधी 50 वर्षाचा झाला कळलंच नाही. आणि थोडीशी मजाच वाटली मला तर, की अरे हा पण आता सिनियर सिटीजनच्या लाईनीत यायला लागला का. पण आता सिनियर सिटीजन आफ्टर 60 पकडायला लागलेले. त्याच्यामुळे ठीक आहे, तुझा एक अर्धशतक झालेलं आहे आणि जिम्मेदाऱ्या मात्र अजून काही संपलेल्या नाही. मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, नातवंड पटवंडांना खेळवायचं आहे ना. तर त्याच्यामुळे तेवढं तुला आयुष्य नक्कीच लाभणार आहे. मनाने तू खरोखर खूप हळवा आहे. वरून चिडतो वगैरे ते काही असेल तरी मनाने खरोखर हळवा आहे. आणि तुझं सगळ्यांवर खूप प्रेम आहे. सगळ्यांना घेऊन चालतो तू. म्हणजे दादाजी, राजा काकाजी सर्वजण तुझ्यावर प्रेम करतात. पप्पांचं अव्यक्त प्रेम आहे. आणि अर्थात ते कोणालाही असं प्रेम दाखवू शकत नाही, परंतु त्यांचं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि मुलं तर आहेच तुझी. म्हणजे आर्यनही म्हणतो, सुजाता पण तिची जी धडपड चालू आहे ती मला दिसते आहे. तिचं सुद्धा खूप तुझ्यावर प्रेम आहे. माझं तर आहेच, मी तर तुझी माय आहे ना. तर माझं तर व्हॉट्सॲपमध्ये सुद्धा माझं काय नाव आहे, बाळ आकाश दहाड. कोणी वाचलं तरी हसेल की अजून तुझा हा बाळच आहे का, पण खरोखर तो माझ्यासाठी बाळच आहे. आणि आकाश, मला गंमत वाटत होती मी जेव्हा तुझे आणि स्वीटीचे लहानपणचे फोटो पाहत होती त्यावेळेला मला कळतच नव्हतं की आर्यन आणि शर्वरी आहे की तू आणि स्वीटी आहे. इतकं तुमच्यामध्ये सिमिलॅरिटी होती. मग जिथे तू आणि मग तुझ्याबरोबर लहान पिल्लू नाही, म्हणजे आता आकाश नाही आहे, हा आर्यन आहे. आणि जेव्हा तू छोटा होता तेव्हा तुझे लहानपणचं पण आठवतं. तुला हेल्दी कॉम्पिटिशनमध्ये प्राईज मिळालेलं होतं आणि त्यावेळेला तुझं फर्स्ट का सेकंड नंबर आलेला होता आणि एक मुलीचा आलेला होता. आणि ती तुझं पप्पी घेत होती आणि तुझ्याकडे असं तिच्याकडे न बघता असं दुसरीकडे बघत होता अगदी याच्याने. आणि जेव्हाही स्वीटीला काहीतरी इंजेक्शन वगैरे द्यायचं असेल तर तू पूर्ण बाहेर फिरत राहायचा. हाय आकाश, हॅपी बर्थडे. तर सगळ्यात पहिला प्रश्न, आकाश म्हणून पिंटू दादा है ना, कारण जेव्हा जन्माला आलास तेव्हा बहुतेक तुझं नाव पिंटूच असावं. मी पप्पांना हिस्ट्री नाही विचारली, पण तू पिंटूच होतास. आणि व्हॉट आय नो, मी ज्याच्या बरोबर मी राहिलेली दॅट वॉज मोर ऑफ पिंटू दादा. त्याच्यामुळे मजा येते पिंटू दादा म्हटल्यावर, एक वेगळा कनेक्ट वाटतो. मला काही गोष्टी तुझ्या ज्या खूप प्रकर्षाने आठवतात आहे की ते म्हणजे कसं तू एका पर्टिक्युलर वयात आल्यावर पिंटू दादावरून स्वतःला आकाश म्हणायला लावलं सगळ्यांना. मलाही वारंवार आठवण करून द्यायचा. आपण जळगावला गेलो होतो त्यावेळेला सगळ्यांना आठवण करायला लावली. इट वॉज सच अ हरक्युलियन टास्क की तुला पिंटू दादावरून लोकांनी पिंटूवरून आकाश म्हणावं. बट यू गॉट इट डन ॲट दॅट एज. जबरदस्त. तुझ्या अजून काही गोष्टी जर आठवतात तर लहानपणच्या म्हणजे तुझं ते तासन तास फुल स्टॅमिनाने अभ्यासाला बसणं, अंधार करून त्या टेबल लॅम्पमध्ये तो टेबल सगळं आठवतं. आणि मला अजिबात जमायचं नाही तसं बसणं. मी त्या छोट्याशा टेबल खाली घुसून जायचे. तर मला खूप नवल वाटायचं तुझं कसं एवढा तास बसतोस. कधी कधी मला हेही आठवतं तू तिकडे, मी तुला एकदा असं टेबलवर तबला वाजवताना पाहिलेले अभ्यासात कंटाळा आल्यावर. त्याच्यात कसा तू सायकलनी तुझ्या अंबरनाथच्या कॉलेजला जायचा. तुझं महात्मा गांधी विद्यालय पण मला आठवतं. त्याच्यानंतर आपण बॅडमिंटन खेळायचो. तुझ्या काही गोष्टी आठवतात त्यातलं मी मम्मी पप्पा सपना टॉकीजून यायचे तेव्हा तुला उठवणं एवढं डिफिकल्ट टास्क होतं, एवढं डिफिकल्ट होतं. आकाश आकाश पिंटू 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 बोलून बोलून थकून जायचं. तर अशा काही गोष्टी खूप छान आठवतात. आणि आज तुझा 50th बर्थडे आहे, एवढं कौतुक वाटतंय. मलाही वाटतंय की कसा तू इतका फास्ट ग्रो झाला रे, 50 असा झाला. व्हेरी बिग सरप्राईज,
म्हणजे 15 दिवसापूर्वी जेव्हा सुजाता भाभींचा फोन आला 58 बर्थडे, तो म्हणला अरे 50चा कसा झाला, म्हणजे तू 48-49चा झाला तेव्हा काहीच वाटलं नाही, 50चा झाल्यावर. तर सरप्राईज. सो I have seen your journey very closely and you are an inspiration to me. हॅलो आकाश भैया, वाढदिवसाच्या तुम्हाला असंख्य शुभेच्छा. तुम्ही आम्हाला पुण्यात आल्यानंतर हौसेने कुठे कुठे फिरवता, वेगळ्या वेगळ्या हॉटेल्समध्ये नेणे, पिकनिक स्पॉटला नेणे, हौसेनं पिक्चरला घेऊन जाणे, हे तुमचे नेहमीच चालू असते. आम्ही औरंगाबादहून जेव्हा पुण्याला 2 दिवसासाठी येतो तेव्हा पूर्ण तुमचा प्लॅन केलेला असतो. छानपैकी पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग असतं आणि 2 दिवस कसे निघून जातात तेच कळत नाही. आणि 2 दिवसामध्ये आमचा पूर्ण थकवा निघून जातो आणि पुन्हा पुन्हा आम्ही पुण्याला तुम्हाला भेटायला येत राहतो. कारण तुमचा स्वभाव, लोकांना घेऊन जाणे, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नेणे, त्याच्यामुळे आमचा एकदम मजा येते. वन्स अगेन हॅपी बर्थडे टू यू. आणि तुमचा बर्थडे एकदम छान जावा आणि पुढचे सगळं आयुष्य अगदी व्यवस्थित प्रगतीपथावर संपन्नतेने जावे, हीच प्रभूतरणी इच्छा. जीवेत शरदशतम, जीवेत शरदशतम, या जन्माची गत जन्माची पुण्याई सुफलो, दीर्घ निरामय आयुष्याची संधी तुम्हाला भो. विघ्न विनाशक गणेश तुम्हा वरदेव सुखदम, जीवेत शरदशतम, जीवेत शरदशतम, पुत्र पौत्र धन धान्य संपदा वर्षत तुमच्या गेही, विजयश्रीची अवती भवती सदा फिरोवाही, उणीव कसली तुमान भासो आस हीच नित्यम, जीवेत शरदशतम, जीवेत शरदशतम. हॅपी बर्थडे आकाश. प्रिय आकाश, आज तुम्हारे गोल्डन जन्मदिन पर मैं भगवान से तुम्हारे लिए एक आशीष मांगती हूँ. रंग भरे सपनों में प्यारे, सच हो जो है ख्वाब तुम्हारे, मंत्रमुग्ध हो जाए जमाना, बोली मीठी मौलिक हो, जीवन सदा बसंती बीते कल्प वृक्ष की छाव में, हो पूरी दिल की हर ख्वाहिश और मिले खुशियों का जहां, गर मांगो आसमां का एक तारा, मिल जाए तुम्हें सारा आसमां, हवाओं में परिजनों का प्यार हो, दोस्तों की दोस्ती ही उपहार हो, महके जिंदगी यूं के आज ही बसंत हो, आज ही बहार हो. विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. आज आकाश 50 वर्षे पूर्ण करतो आहे. खरं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये आठवणी तर खूप आहे, परंतु आज मी आकाश आज काय आहे याविषयी सांगण्याचा प्रयत्न करते. आकाशचं सगळं कसं आकाशासारखं मोठं मोठं, विशाल, निर्मळ. खरोखर आकाश प्रेमळ आहे, स्नेह आणि आपुलकीने नाती जपणार आहे. आलेल्यांचं स्वागत अगदी मनापासून होतं. कुटुंबातील सगळेजण आकाशवर प्रेम करतात आणि आकाशही सगळ्यांवर प्रेम करतो. भावी पिढीचा आकाश म्हणजे कॅप्टन आहे आणि म्हणून आकाश सर्वांचा चहेता आहे. आकाशचे स्वप्न पण आकाशा एवढेच मोठे आहे. आज खरं म्हणजे आकाश एक यशस्वी व्यक्ती आहे असं म्हणता येईल.
पण अजूनही त्याची वाटचाल सुरू आहे. अजूनही त्याच्या पंखांना बळ आणि अर्थात अजूनही त्याची वाटचाल सुरू आहे. त्याला उंच उंच उडायचं आहे आणि मला विश्वास आहे की त्याची तीक्ष्ण बुद्धिमत्ता, त्याची कल्पकता, त्याची दूरदर्शिता, त्याची विचार क्षमता, त्याची मार्केट संशोधन करण्याची प्रवृत्ती आणि मार्केट कॅप्चर करण्याची अचूकता या गुणांच्या जोरावर तो त्याचे पुढील स्वप्न नक्कीच साकार करू शकेल. आणि तितकीच कर्तृत्ववान, खानदानी आणि आलेल्यांचं स्वागत अगदी मनापासून करणारी किचन क्वीन, आकाशाला कवेत सामावून घेणारी स्माईलची उडणपरी सुजाता ही त्याला अर्धांगिनी म्हणून लागली. आर्यन दिव्यांसारखे 2 हिरे त्याच्या आयुष्यात आहेत. हे आकाशचं भाग्य म्हणावं लागेल. आकाश म्हणजे सतत हसत राहणार, हसवत राहणार आणि त्यामुळे वातावरण नेहमी आल्हाददायक करणार, हेल्पिंग नेचरचा. आकाशच्या वागण्या बोलण्यामध्ये तो असं बोलतो की समोरच्यांचं मन जिंकलं जातं. आकाश, तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. तू सतत आनंदी राहा, सुखी राहा, संपन्न राहा. ईश्वर तुला उदंड आयुष्य देव, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आकाश की बुलंदियों पर नाम हो तुम्हारा, चांद की धरती पर मुकाम हो तुम्हारा, कामयाबी कदम चूमे हरदम, ईश्वर करे सारा जहां हो तुम्हारा. आकाश, जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. हैप्पी बर्थडे आकाश. हमेशा हंसते रहो, मुस्कुराते रहो, खुश रहो, खुश खुश रहो, रहो. खुश रहो. Akashada, wishing you a very, very happy 50th birthday. Wishing you all the good health, happiness and laughter on this special day and for the times ahead. Asas kaiyam anandi raha and keep spreading happiness as you always do. Once again, wishing you a very happy birthday. Enjoy your day. God bless. Take care. Bye. नावाप्रमाणे मोठ्या मनाचा, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा अशा माझ्या आकाशला गोल्डन जुबलीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू आकाश. हॅपी बर्थडे भैया. हॅपी बर्थडे. Hello Bhaiya, wish you many happy 50th birthday. I wish of the 50 plus happiness, healthy, wealthy life ahead. Wish you many happy returns of the day. आकाश 50व्या वाढदिवसाच्या सोनी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आकाश. हॅपी बर्थडे आकाश भैया. हॅपी 50th बर्थडे. नमस्कार, मी परेश उर्फ राजू होतोला, आकाश दहाडांचा वयाने मोठा मेहुणा. आकाश दहाड माझ्यासारखेच स्पष्ट बोलणारे एक व्यक्तिमत्व. वयाच्या 50 वर्ष आज पूर्ण करत आहेत आणि ही 50 वर्ष पूर्ण करताना त्यांनी जो स्वतःचं एक विश्व निर्माण केलेलं आहे, त्यात आमच्या बहिणीची पण त्यांना साथ आहेच, पण त्यांचं पण कर्तृत्व आहे. ईश्वर त्यांना असेच पुढे खूप प्रगती करायची संधी बळ देव, हीच बालाजी चरणी प्रार्थना. 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Hi Pupaji, I know you love trekking, that's why I have taken all the efforts to come here and wish you a very happy birthday. Happy 50th, enjoy.
Congratulations on this incredible journey to 50s. Wishing you many good things for the year ahead. Happy birthday. तुम जियो हजारों साल साल के दिन 50,000. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे डियर आकाश जी. हैप्पी बर्थडे टू यू. 50वीं जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. हेलो एवरीवन, मैं डॉक्टर वैशाली मानधना, आकाश की जो सबसे बड़ी बुआ है ना, उनकी बेटी. मैंने आकाश को कभी भी भैया दादा कभी नहीं बोला, क्योंकि मुझे आज तक कभी ऐसा फील ही नहीं हुआ कि वो बहुत बड़ा है मुझसे. बट अब वो सचमुच बहुत बड़ा आदमी बन गया है, बिजनेस टाइकून बन गया है. तो आज मैं उसको पहली और आखिरी बार दादा बोलूंगी. आकाश दादा, मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. Enjoy your golden jubilee year and may you live a very long, healthy, wealthy and prosperous life. Bye. आकाश, my best friend, very innocent and intelligent. 50 साल हो गए पर दिल अभी भी बच्चे जैसा. आम्ही दोघं पुण्यात होतो हॉस्टेलला. रविवारी फीसच्या दिवशी 15-20 वाट्या फ्रूट सॅलेडच्या खायचा आणि मेसचे पैसे वसूल करायचा. आकाश पक्का मारवाडी. मित्रांना चिडून चिडून सातवायचा आणि मनापासून हसायचा. असा मित्र आकाश टेंडी. विश यू ए व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. आकाशविषयी काय बोलायचं. आकाश तर पहिलेच स्वतःला वाटायचं की त्याला मम्मी पप्पांनी जास्त लक्ष दिलेलं नाही. तो मराठी मीडियममध्ये होता आणि स्वीडीला इंग्लिश मीडियममध्ये. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला होता की नंदुताई याच्यात इन्वॉल्ड होती. ती म्हणे आपल्याच भाषेत त्याला टाकायला पाहिजे, म्हणून त्याने टाकलं. पण मी नंतर सांगितल्यामुळे ताई हे झाली आणि तिने सुटीला इंग्लिशमध्ये टाकलं. हे आमचं पहिलं बेसिक चेंजेस आहे. झालं. त्याच्याने काही हैप्पी बर्थडे आकाश भैया. गॉड ब्लेस यू एंड पॉज करना. जो लोग नहीं आए उनको दिखाना है. समजा आपण नाही भेटलो नाही काय प्लॅन खूप चेंज होत होते, म्हणून म्हटलं ऍटलीस्ट हे तर दाखवू शकतो आपण. हाय, हॅपी बर्थडे बडा पप्पा. थँक यू. तुझ में अगर प्यास है, बारिश का घर भी पास है. रोके तुझे कोई क्यों भला, संग संग तेरे आकाश है. तू धूप है झम से बिखर, तू है नदी